मित्रांनो, आता आपल्याला लक्षातच आलं असेल इंटरनेट म्हणजे काय. इंटरनेट म्हणजे वेगवेगळ्या कम्प्युटर्स एकमेकांना जोडून बनवलेलं जाळं. मग आता हे जाळं तयार झालं, मग या जाळ्यातून आपल्याला म्हणजे या इंटरनेटमधून आपल्याला हवी असलेली गोष्ट किंवा आपण हवा असलेला उपयोग कसा करून घ्यायचा, तर हे करून घेण्यासाठी नक्की काय होतं किंवा काय असतं ते आता आपण पाहूयात. इंटरनेटमध्ये आपण याचा इंटरनेटचा उपयोग ईमेलसाठी करू शकतो. म्हणजे एक यूजर आहे जो इंटरनेटवरती ईमेल वाचण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करतो. तसेच हा दुसरा यूजर आहे, हा तिसरा यूजर आहे. हे वेगवेगळे 3 यूजर्स त्यांचे ईमेल्स वाचण्यासाठी किंवा ईमेल्स पाठवण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करतात. तसेच इंटरनेटचे इतर उपयोगही आहेत, जसे की FTP सर्व्हर. म्हणजे FTP सर्व्हर हा एक अशा प्रकारचा कम्प्युटर आहे की ज्याच्यामध्ये आपण फाईल्स होस्ट करू शकतो. कल्पना करा की एका ठराविक कंपनीच्या बऱ्याच फाईल्स आहेत व त्या कंपनीच्या जगभर शाखा आहेत. मग प्रेझेंटेशनच्या फाईल्स वगैरे त्या कंपनीला एका सर्व्हरवरती किंवा एका कम्प्युटरवरती ठेवाव्या लागतात. मग त्यांचा सेल्समन या FTP सर्व्हरवरून त्याला हवी असणारी फाईल डाउनलोड करतो. मग या FTP सर्व्हरचं काम काय? हवी असलेली फाईल त्याला पोहोचवणं किंवा त्याला देणं. मग FTP सर्व्हरचा उपयोग फाईल होस्ट करण्यासाठी आपण जर केला तर मग आपण ज्या वेगवेगळ्या वेबसाईट लॉन्च करतो त्या वेबसाईट कुठे असतात? त्या वेबसाईट असतात HTML सर्व्हरमध्ये. HTML सर्व्हर यालाच वेब सर्व्हर असंही म्हणतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट्स स्टोअर करून ठेवलेल्या असतात. वेबसाईट म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारची HTML पेजेस एका ठराविक डिरेक्टरीमध्ये स्टोअर करून ठेवलेली असतात व ज्यावेळेस आपण एखादी वेबसाईट लॉन्च करतो तर त्यावेळेस ती वेबसाईट त्या ठराविक वेब सर्व्हरकडे जाते किंवा HTML सर्व्हरकडे जाते. मग जे पेज त्या युजरने मागितलेले आहे ते पेज त्याला त्याच्या कम्प्युटरमध्ये दिसते. अशा प्रकारे HTML सर्व्हर हा एक सर्व्हर आहे. तसेच टेलनेट हा एक प्रोग्राम आहे. एका ठराविक कम्युनिकेशन प्रोटोकॉल किंवा स्टँडर्ड मेथडमध्ये आपण डेटा एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी टेलनेट या प्रोग्रामचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये टेलनेट या प्रोग्रामचा उपयोग होतो. तसेच इतर काही प्रोटोकॉल सुद्धा आपल्याला इथे दिसत आहेत, जसे की गोफर, मोझेक हे काही प्रोटोकॉल आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला दैनंदिन उपयोगासाठी आपल्याला या 3 प्रकारच्या प्रोग्राम्सचा जास्तीत जास्त उपयोग होतो. त्यातले त्यात आपण HTML सर्व्हर किंवा वेब सर्व्हरचा जास्तीत जास्त उपयोग करतो. आपण ज्यावेळेस एखाद्या इंटरनेट एक्सप्लोररमध्ये एखादी वेबसाईट टाईप करतो किंवा लॉन्च करतो त्यावेळेस बॅकग्राऊंडमध्ये काय होतं हे आपण पुढील टॉपिकमध्ये डिटेलमध्ये पाहणारच आहोत. पण आता एवढंच लक्षात घ्या की HTML सर्व्हर किंवा वेब सर्व्हरचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट लॉन्च केलेल्या असतात किंवा होस्ट केलेल्या असतात व त्या होस्ट केलेल्या सर्व्हिसेस किंवा वेबसाईटचा आपण उपयोग करून हवी असलेली माहिती आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहू शकतो. व FTP सर्व्हरचा उपयोग करून या FTP सर्व्हरचं काम काय असतं? वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स स्टोअर करून ठेवणे व जेव्हा रिक्वेस्ट येईल त्यावेळेस रिक्वेस्ट बरोबर व्यक्तीकडून आलेली आहे की नाही हे चेक करून त्याच्यानंतर हवी असलेली फाईल त्या युजरला पुरविणे. ज्या कम्प्युटरमधून फाईल्सची रिक्वेस्ट आलेली आहे त्या कम्प्युटरला ती फाईल पुरवणे एवढंच या FTP सर्व्हरचं काम असतं. अशा प्रकारे इंटरनेटचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्लिकेशन्स लॉन्च करू शकतो. आत्ता आपण ही ॲप्लिकेशन लॉन्च कशी करायची किंवा HTML त्यातले त्यात वेब सर्व्हर कसा वापरायचा हे आपण आता पुढील टॉपिकमध्ये पाहूया. धन्यवाद.